बघा धोका आहे का काय समजत नाही, पण पूर्ण धुरकट वातावरण आहे. सकाळचे 7:30 झाले, धुरकट वातावरणच आहे. नमस्कार मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज आहे 26 नोव्हेंबर, म्हणजेच संविधान दिवस. याच दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेला अधिकृतरित्या स्वीकृती मिळाली होती. आणि मंडळी, याच संविधानानुसार आपला देश चालतो. म्हणजे जसं माणसाचं जीवन सुरळीत राहायला जसा श्वास जरुरी आहे, तसं मंडळी भारताचा राज्यकारभार सगळंच कुठलाही कोणा कोपरा काही असू दे, आणि ते चालण्यासाठी हे आपलं संविधान हे खूप महत्त्वाचं आहे. विदाऊट संविधान म्हणजे विदाऊट तुमचं कॉन्स्टिट्यूशन हा देश थोडा देखील चालू शकत नाही. कारण भारतीय राज्यघटनाच तशी आहे मंडळी. प्रत्येक असू दे, कारण ह्या राज्यघटनेने आपल्याला जसे अधिकार दिले तशी कर्तव्य देखील दिलेली आहेत. हे राज्यघटना समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी याची निर्मिती केलेली आहे. जर त्याची योग्य अंमलबजावणी झाली ना मंडळी, तर मी तेच सांगत होतो की देशातला अगदी शेवटचा थरामधला माणूस सुद्धा सुजलम सुफलम होऊ शकतं त्याचं आयुष्य. तो प्रत्येक समाजातील प्रत्येक ह्याच्यापासून वंचित राहणार नाही. त्याला प्रत्येक सुविधा भेटतील, प्रत्येक त्याचे अधिकार भेटेल, त्याच्या कुठल्याही अधिकारांची पायमल्ली होणार नाही. असं हे आपले संविधान आहे. आणि ह्या संविधानाचा हा संविधान दिवस 2015 पासून हा संविधान दिवस साजरा केला जातो. तर मंडळी, तुम्हाला खरंच वाटतंय का, म्हणजे आताच्या सगळ्या सिच्युएशन बघून, राजकीय पातळीवरचं म्हणा किंवा कुठल्याही घटनेचं असं पाहून असं वाटतंय का की आपल्या संविधानाची योग्य ती अंमलबजावणी केली जाते किंवा संविधानानुसार व्यवस्थित देश चाललाय का? अर्थातच संविधानानुसार देश चाललाय, पण त्याचा गैरवापर करून देखील काही लोक आकांडतांडव माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. असो, बाबासाहेबांनी त्याच वेळेला सांगितलं होतं, हे संविधान खूप प्रभावशाली आहे, पण हे तेव्हाच प्रभावशाली ठरू शकतं जेव्हा ह्याची अंमलबजावणी करणारी माणसं देखील तेवढीच प्रभावशाली असतील. आता तुम्हाला खरंच वाटतंय? ॲक्च्युली ह्या प्रश्नचिन्हात मग प्रश्न आहे म्हणा की ह्याची आता योग्य अंमलबजावणी होते का? समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ह्याचं मूल्य पोचतं आहे का, हे बघायला हवं मंडळी. कारण संविधान हे खूप, जसा आपला धर्मग्रंथ असतो तसाच हा एक देशाचा ग्रंथ आहे. धर्मग्रंथ म्हणणार नाही मी, देशाचा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथानुसारच आपण पुढे चाललं पाहिजे. आणि राजकारण्यांचं राहू द्या, सगळ्यांचं राहू द्या, आपण म्हणतो की संविधान मला हे अधिकार दिलेत, ते अधिकार दिलेत. बरोबर, खूप सारे अधिकार दिलेत आपल्याला, खूप सारे अधिकार दिलेत. पण मंडळी, या संविधानाने अधिकाराबरोबर आपली काही कर्तव्य देखील आहेत. ती कर्तव्य देखील आपण बजावली पाहिजेत. कारण कसं आहे माहिती आहे का, ह्याचं एकमेकाशी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण नागरिकशास्त्रामध्ये जसं शिकलो आहे की कर्तव्य आणि अधिकार ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा तुम्ही तुमचं कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडाल ना, तेव्हाच दुसऱ्याला त्याचे अधिकार मिळतील. जसं तुम्ही टॅक्स पेअर आहात, तर योग्य रीतीने टॅक्स भरलात तर विविध योजना राबवल्या जातील, त्यासाठी निधी उपलब्ध होईल. आणि हा जर निधी उपलब्ध झाला तर समाजातील सर्वच घटकांना ह्याचा उपयोग होईल. जसं आता मी तुम्हाला साधं सिंपल उदाहरण दिलं, जर आपण ट्रेन स्वच्छ ठेवण्याचं कर्तव्य पार पाडलं ना, तर दुसऱ्याला ती स्वच्छ ट्रेन वापरण्याचा त्याचा अधिकार मिळेल. आपण अधिकार देखील योग्य रीतीने बजावले ना, तर देखील आपल्याला चांगला फायदा होतो. जसं मतदानाचा अधिकार, तुम्ही योग्य पद्धतीने त्याची अंमलबजावणी केलीत तर तुम्हाला पुढची 5 वर्ष देखील तुमचे योग्य अधिकार मिळतील. तर असो,
आज हा संविधान दिवस आहे आणि ह्या चांगल्या नोटवर आपण आपला व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. असं आता दिवसभरात बघू काय काय होतं आहे. करून मंडळी थेट आलो इकडे जर आपल्या डीलरच्या इथे. सकाळी दही मागवलं होतं कारण उद्या आहे गुरुवार, उद्या आपल्याला दही जास्त लागेल. आज घेतलेलं दही संपलं. 2 बॉक्स मागवले होते ते समीक्षा घेऊन गेली. आता मी ते अर्धा किलोच्या पिशव्या असतात ना त्या घेऊन चाललो आहे. म्हणजे सकाळी कसं सकाळी जरा वजन कमी होईल कारण सकाळी दुधाचं वजन जास्त आहे, त्यामुळे आता दही घेऊन चाललो आहे. तर चला मंडळी आता जास्त नाही बोलत, आता झोपतो. खालना एक्सरसाइज करून आलो, येताना दही पण घेऊन आलो, जेवलो, थोडा वेळ जरा बाहेर होतो, जरा बरं वाटतं. बाहेर असं थोडं फिरलं की जेवल्यानंतर लगेच झोपलं आणि बरं वाटतं मग. तर चला आता मात्र गप्पा नाही म्हणत, आता झोपूया आणि पुन्हा भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. उद्या पहिला गुरुवार आहे, त्यामुळे छान. मला पहिल्या गुरुवारच्या मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता झोपूया. शुभरात्री.